आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। मुक्ता, मी आता जसा कसा असेल ना तसा मला तू ऍक्सेप्ट कर। आणि जर का तू नाही केलंस ना आणि अशीच वागत राहिलीस ना, सतत कोणाशी बोलत राहिलीस, कोणासोबत हसत राहिलीस, त्याचा मला खूप राग येईल आणि मग मी काय करेन हे माझं मलाही सांगता येणार नाही। मला प्लीज समजून घे यार मुक्ता। आता माझ्या बोलण्यावरून वागण्यावरून मी तुला कदाचित वाईट माणूस वाटलो असेल, पण स्वतःच्या बायकोवर जीव लावणं ही चुकीची गोष्ट नाही का ग? सासूबाई, अहो बरं नाहीये ना तुम्हाला, मग काम कशाला करताय? आई आई गो बाई, तू कशाला आलीस बाई आता? वसुलीला का? अहो नाही, तुमच्या तब्येतीची चौकशी करायला आले मी आणि ही फळं घेऊन आले। अरे देवा माझ्या कर्मा, फळ आणलीस का आता? आता त्याचाही हिशोब लिहायला लागेल ना, त्याचे पैसे पण लिहायला लागतील हिशोबात। देवा त्र्यंबकेश्वरा, अगं आई ऐक, ते हिशोब किती झाला ते बघायला लागेल बाई। हा, नाही तर म्हणाल हिशोब न करताच पैसे देते। किती झाले बाई फळांचे? सासूबाई मी पाया पडते तुमच्या, पण प्लीज असं नका वागू आमच्याशी। मी तुम्हाला भेटायला आले, तुमची चौकशी करायला आले। मला काय झाले? मला काही धाड भरलेलं नाही हा, मी ठणठणीत आहे। समीर नाही, काळजी वाटते तुमची। ए बाई ओवी, तुझ्या नवऱ्याबद्दल ना मला काही सांगूच नकोस तू, कारण तुझ्यावरती माझा काडी मात्र विश्वास नाहीये। आई ग देवा माझ्या, आई 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 त्र्यंबकेश्वरा। सासूबाई तुम्ही असं का बोलताय? आमचा तुमच्यावर कधीच कसलाच राग नव्हता। ही गुड्डी कुठे दिसत नाहीये? कुठे असणार बाई? गेली कामावर, नोकरी करती ना, तिच्याच पैशावर घर चालतं ना ग आमचं। सासूबाई असं नका बोलू, आम्ही काय तुम्हाला परके होत का? आणि तुम्हाला जे हवं असेल ना ते तुम्ही आमच्याकडे मागा, आणि हवं तर तुम्ही आणि गुड्डी आपल्या त्या घरी या, आम्ही सांभाळ करू तुमचा। बरं तुमच्यासाठी चहा करू का? हं? नाही बाई नको, नको मला चहा। मला आणि समीरनं खरंच तुमची खूप काळजी वाटते। समीर तर तुमच्या काळजीने नीट जेवतही नाहीत, सतत तुमचीच काळजी करत असतात। ग बाई त्याला म्हणावं माझी काळजी कशाला करतोस? स्वतःच्या बहिणीची काळजी कर ना। ती बिन लग्नाची घरामध्ये बसलीये, तिचं लग्न जुळव, लग्न जुळव। किती वेळा सांगितलं ग बाई, तू तरी सांग त्याला आता। हो सांगेन मी त्यांना, पण समीर स्वतः भावाचं जे कर्तव्य आहे ते करायला अजिबात विसरणार नाहीत।
पण एखादं लग्न जुळवायचं म्हटलं तर तसे योग जुळून यावे लागतात ना. हो ग बाई, आणि ते सगळे योग ना तुमच्याच घरी जुळून येतात बाई, आमच्या घरी येत नाहीत. 4 बहिणी आहेत, सगळ्यांची पटा लग्न झाली. ओवी, जरा तुझ्या वडिलांना मास्तरांना विचारून सांग ना, काही व्रत बीत करतात का ग ते पोरींची लग्न व्हायला? मी सुद्धा करीन ना व्रत. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. कसं म्हणायचं होतं बाई? अगं योग जुळून येत नाही म्हणून लग्न होत नाही असंच म्हणत बसायचं का आपण? कधी कधी योग जुळवून आणायला लागतात ना लग्नासाठी. हो माहितीये मला, गुड्डीचं लग्न जुळायला थोडा उशीर होतोय, पण मी तुम्हाला वचन देते, गुड्डीच्या लग्नाची जबाबदारी माझी. तिच्यासाठी खूप चांगलं स्थळ शोधेन, तिचं लग्नही लावून देईन. तुम्ही नका काळजी करू, सगळं ठीक होईल. आणि हा, तुम्ही बाहेर असं धुणी भांडी करायला जायचा विचार करू नका. तुम्ही असं बाहेर जाल तर ते आम्हा दोघांना अजिबात सहन होणार नाही. बरं, तुम्ही आता आराम करा, मी जेवणाचं बघते. हा, तिथं खाली डब्यात पीठ आहे, चपात्या कर. हो. आणि मला ना आज मसाले भात खावासा वाटतोय ग, ताकद नाही ना ग करायला. करशील का चपात्या झाल्यावर? हो करते, बसा तुम्ही. सापडली का कणिक? सापडली का बाई? या कसं आहेस? अरे दादा, मी मस्त आहे. तू कसा आहेस? मी मस्त. बरं, हे वेदाचे काका माधव वाडकर. अच्छा, नमस्कार काका. काय यंगमॅन, आमची वेदा कुठे आहे? वेदा ती घरात दिसायला घरात असायला हवी ना, माहेरी गेली ती. आणि तसही ती घरात असली काय नसली काय फरक पडणार आहे? लग्न झाल्यापासून कोणाशी काहीही बोललेली नाहीये ती. एवढ्या मोठ्या घरामध्ये असं वेगळं राहायला कोणी शिकवलं हो तिला? एक्झॅक्टली, मला पण हेच म्हणायचं होतं. तुम्ही तिचे काका ना? नाही, काय आहे, तिला जरा समजवा. सासरच्या मंडळींबरोबर मिळून मिसळून कसं राहायचं ते जरा शिकवा. दादा, अरे तुझं आणि वहिनीचं काय चाललंय? घ्या, आमचं कुठे काय चाललंय? अरे पाहुणे आलेत आपल्याकडे, पाहुण्यांसमोर तू काय, ही बोलण्याची पद्धत आहे का? अरे पाहुणे कुठे आहेत? ते वेदाचे काकाच आहेत ना, लांबचे पाहुणे वगैरे नाहीच आहेत. काही काय, आणि मुळात वेदा जर यांच्याशी क्लोज असेल तर ऐकेल ना त्यांचं ती, म्हणून सांगितलं मी, आहे की नाही? झालं ना बोलून, आता जरा शांत बसा प्लीज. बघितलंस केदार, मी म्हंटल ना तुला, या घरामध्ये आपल्याला बिलकुल व्हॅल्यू नाहीये. चल तू, चल चल चल. सॉरी हा, ते त्यांच्या वतीने मी माफी मागतो. प्लीज तुम्ही त्यांचं बोलणं काही मनावर घेऊ नका. इट्स ओके. हे आपले अरे समीर, नमस्कार काका. हे वेदाचे काका बरोबर? हो. आम्ही भेटलो होतो मुक्ताच्या लग्नात, बरोबर? मी मागच्या वेळेला बोललो होतो ना की मी विजय ट्रान्सपोर्ट मध्ये कामाला आहे, ती यांचीच कंपनी. अच्छा, पण समीरने टेम्पो घेतला त्या दिवशी उद्घाटनाला तुम्ही आला नव्हतात ना? हो, ते येणार होतो मी, पण जरा कामात अडकलो, त्यामुळे येता नाही आलं. अच्छा, बरं तुम्ही बसा ना, उभे का आहात? नाही बसत नाही. ऋषी, ऍक्च्युली काय झालं की तुमचं लग्न तर काय अटेंड करता आलं नाही, त्यामुळे वेदाला गिफ्ट द्यायचं राहून गेलं. ते द्यायला खरं तर मी आलो होतो. एनिवे, थँक्यू.
समीर निघूया आपण. चला काय येतो. बरं चल आम्ही येतो तुम्हाला सोडायला. बाबा काय आहे हे? काय झालं ऋषीचं? प्रत्येक वेळी वेदाच्या घरचं कोण ना कोणतरी आलं की आम्हा दोघांचा अपमान झालाच पाहिजे का? काय रे ऋषी? हा अगं वहिनी मला तू एक सांग, आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांसमोर आपल्या घरातले कसे वागतात हे सांगायची गरज आहे का? आणि तुम्ही जर का आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांसमोर आपल्या घरातल्यांचा अपमान करणार असाल तर तुमचा मान कसा राहणार आहे? बाबा जरा समजावं यांना. पल्लू राहू दे. ते काय ना, या घरामध्ये ऋषीकडनं आपल्याला कधीच मान सन्मान मिळणार, त्यामुळे ह्याच्या पुढे आपण त्याच्या मॅटरमध्ये न बोललेलंच बरं. हेच बोलत आले मी कायम. ना याच्या पुढे ना ऋषीच्या आयुष्यात काहीही होऊ दे, त्याचा तो बघेल. बाबा तुम्ही ना त्यालाच समजवा. हा चल चल चल. हे पल्लवी आणि केदार आता जे बोलले ना त्याप्रमाणे खरंच तसे वागले तर आपल्या घरात शांतता नांदायला वेळ लागणार नाही. हो हो अगदी बरोबर. मी औषध घेऊन येते. आई ग आई. अरे देवा. आई ग. दे बाई दे. ठीक आहे. मी आलेच. ही इथे काय करतेय? ए तू जर माझ्या आईला मस्का मारायला आली असशील ना तर आत्ताच्या आत्ता निघायचं. हे बघ गुड्डी, तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. तुला ना चांगलीच ओळखते मी. हिच्यासारखी स्वार्थी बाई कोणीच नाही. ओवी, अगं तू इथे येणार आहेस हे मला सांगायचं तरी. मी तिकडे घरी गेलो आणि तिकडे कविता वहिनी बोलली की तू इथे आलीस. अरे तिची ती आली, केली 4 काम घरात. काय फरक पडतो रे? आणि तू का दारात उभा असा? ये राजा, आतमध्ये ये ना. आई ग उन्हातानात ना आले ग लेकरू. ये आत ये बाळ. आई ग ये. आई कशी आहेस? तुझा चेहरा पाहिला ना मी. माझं बाई सगळं आजारपण त्या त्र्यंबकेश्वराच्या पायाशी गेलं. अगं ए आई, अशी कशी ग तू? जरा मस्का लावला की पागळलीस. तुला कळत कसं नाही, त्यांचं काहीतरी काम असेल तुझ्याकडे म्हणून एवढं गोड गोड बोलतायत. उद्या तुझा अपमान केला त्यांनी की माझ्याकडेच येशील ना, तेव्हा नको येऊ माझ्याशी बोलायला. मुड्डे अगं जाऊ दे बाई जाऊ दे. तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडं. अशीच आहे ती. खर तर ना जिभेवर बाबूळ आणि आतून व्याकुळ अशी माया लावते रे. आई तिला वाटेल ते बोलू दे, पण तू माझ्याशी आबोला नको ना धरू. आई बघ, तू माझ्यावर ओरड, मला शिव्या दे, मला हवं ते बोल, पण असं आबोला नको धरत जाऊ गो. मी मरून जाईन. हे समीर, असं नको बोलू रे राजा. अशी मराठाची भाषा कोणी करतं का? हा, आई जिवंत असताना लेकरांनी अशी मरणाची भाषा करायची का? सांग बरं. बरं चला निघूया. हो निघा निघा. आणि येत जा असे वरचेवर इकडं. हा चला येतो सासूबाई. हो. काळजी घ्या स्वतःची. हो नीट जा बरं. हो हा या परत लवकर मग. हो.
खरंच आज तुझ्यामुळे आई इतक्या दिवसानंतर माझ्याशी नीट बोलली. मला ना या गोष्टीचा खूप आनंद होतोय का. मला सेलिब्रेट करायचं आहे. आपण बाहेर जेवायला जाऊया. हो चालेल. माझी पण बाहेरचं खायची इच्छा होते. बाहेरची खायची इच्छा डोळे लागलेत. काय रे खूप खर्चिक होणार आहेस वाटतंय. झालं. साधं डोहाळे बोलून दाखवलं तर तुम्ही बाळाच्या खर्चावर पोचलात. अगं गंमत करतोय चिडतेस काय. चल. तुला तर किती वेळा सांगायचंय की त्या ओवी सोबत काही चांगलं वागायची गरज नाहीये तुला. नाही गुड्डे, कसं कळत नाही का तुला. अगं आपण जे नाटक केलं ते आकाशने बरोबर पोचवलं ना त्यांच्यापर्यंत. मग म्हणून तर नाक घासत आलेत. आता बघ तू तिला कशी कामाला लावते मी रोज बोलवून. सगळी घरातली कामं करून घेते आणि कशी वटणीवर आणते की नाही बघ. म्हणजे तू हे सगळं मुद्दाम वागलीस. मग आई अगं कसली भारी आयडिया तुझी. आईच भारी आहे. आयडिया पण भारी. बघ आता तू बघ आता. ओवी तुला आठवतं आपण याआधी इथे कधी आलो. नाही हो, आपण आलो होतो. अगं, असं काय करतेस. लग्नानंतर पहिल्यांदा तुला इथेच तर घेऊन आलो होतो. आपण तिकडे बसलो त्या हॉटेलला. तिकडून पण एंट्री आहे. ते हेच का? हा हेच ते. तिकडे बसूया आपण. हो चालेल. आरामात. Yes. ओवी मी खूप खुश आहे आज. आई माझ्याशी व्यवस्थित बोलली, छान बोलली. ह्याचं सगळं क्रेडिट तुला थँक्यू. आज आता किती वेळा थँक्यू बोलणार आहात. हे आता तुम्ही असंच करत राहिलं ना तर माझं ह्यानेच पोट भरेल. मग इथे हॉटेलमध्ये येऊन काय फायदा. बरं ठीक आहे. मागव काहीतरी तुला आवडेल ते मागव. सांगते पण मी सुद्धा खूप खुश आहे. खरं सांगायचं तर मला ना तुम्हाला असं टेन्शन मध्ये बघवतच नव्हतं. म्हणून आज सकाळीच ठरवलं तुम्ही जेव्हा दुकानामध्ये जाल तेव्हा सरळ सासूबाईंकडे यायचं आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी जो गैरसमज आहे ना तो दूर करायचा. आईच्या मनात माझ्याबद्दल जो काही गैरसमज होता तो तू दूर केलास त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू. परत ते एक 5 मिनिटात सांगू. ओके सर. थँक्यू. घ्या मॅडम काय हवं ते ऑर्डर करा. बरं ओवी मला आठवलं आता मी आज माधव काकांबरोबर मुक्ता आणि वेदाच्या घरी गेलो होतो. हो का? कसे आहेत सगळे? आणि मुक्ता आणि वेदा बऱ्या आहेत ना? हो सगळे ठीक आहेत. मुक्ताचे सासू सासरे तर खूप चांगले आहेत. पण वेदाच्या बाबतीत जरा चुकल्यासारखं वाटतंय का? काय झालं? अगं तसं तेवढं काही झालं नाही. ते वेदाच्या सासरकडची मंडळी वेदा आमच्यात मिळून मिसळून राहत नाही, आमच्याशी बोलत नाही नीट अशी कंप्लेंट करत होते. अगं एवढं काय नाहीये. तू ऑर्डर कर काय हवं ते मागव. मी एक फोन करून आलो. समीर ओळखलास का समीर?
हो हो, कसा आहेस आणि काय चाललंय काय? मी छान आहे. माझं काय दुकान बिझनेस. गुड गुड. आणि काय एकटाच? नाही नाही, एक मिनिट. ओबी हो जरा इथे. आलेच. ही माझी बायको ओबी. नमस्कार. नमस्कार. अरे हो, आणि ही माझी बायको. हाय, ओळखलंस मला? नाही, ओळखत असतास तर भेटायला आला असता. काय लग्नानंतर माणसं किती बदलतात नाही? हाय, तू ओवी ना? हो कशी आहे? मस्त. आणि कितवा महिना? 7वा पूर्ण होईल आता. नाही, मी तुमच्या लग्नाला आले होते, आठवतंय? हो का? नाही सॉरी, म्हणजे लग्नाला खूप लोक आली होती ना, त्याच्यामुळे आठवतच नाही कोण कोण येऊन गेलं. अरे समीर, तुझी बायको तुझ्यासारखीच आहे, काहीच आठवत नाहीये तिला. आपण हो हो, बाय, भेटूया. एन्जॉय.